पिंपळनेर शहरात गणेश जयंती उत्सव साजरा। नवसाला पावणारा गणपती नाना चौक येथील जुने मंदिरच्या ऐवजी 13 वर्षापूर्वी नवीन बांधण्यात आलेल्या गणेश मंदिर नाना चौक येथे सत्यनारायणाची महापूजा करण्यात आली। गणेश मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती। सालावादाप्रमाणे यंदाही महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। त्यात पिंपळनेर पंचक्रोशीतील भक्तगणांनी महाप्रसादाचा लाभ घेतला असून दुसरीकडे गोपालनगर जिल्हा परिषद शाळेच्या पाणीच्या टाकीजवळ नागदेवतांची मूर्ती स्थापन करण्यात येणार असून नागरिकांनी डीजेच्या तालावर भव्य मिरवणूक काढली। नागदेवतेच्या प्रतिमेचे पूजन करून पंचतंत्र अभिषेक केला जाणार आहे। दिनांक 4 फेब्रुवारीला नागदेवतेची विधिवत पूजन करण्यात येऊन स्थापना करण्यात येणार आहे। नागदेवतेचे हे मंदिर पूर्वी छोटे असल्याने तेथे आता भव्य मंदिर बांधण्यात आले असून तेथे नागदेवतेची विधिवत पूजा अर्चा करून मूर्ती स्थापन करण्यात येणार आहे। नवीन वर्षाच्या सुरुवातीला पिंपळनेर शहर हे भक्तिमय वातावरणात निर्माण झाल्याने शहरातील मुख्य परिसरात वेगवेगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या स्थापन करण्यात येत असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरण निर्माण झाला आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क। नागदेवताची मिरवणूक करून प्राण स्थापना 2 दिवस पूजा करून 4 तारखेला त्याचा आम्ही सर्व गाव मिळून भंडारा ठेवला आहे। गणपती मंदिर पिंपळनेर वर्षे 14वे। आजपासून जेही कार्यक्रम झाले ते एकदम आनंदाने आणि पिंपळनेर जेवढेही परिसरातील जे मदत करतात भंडाऱ्यासाठी ते आजपर्यंत तो तागाज आहे। आणि हा मंदिराचा जो खास जो आहे नवसाचा गणपती पावणारा गणपती आहे। आणि जे आपण वर्षातून जो भंडारा करतो त्याला गावातून पूर्ण साथ देतात आणि हा दरवर्षी हा कार्यक्रम चालूच असतो। आणि यावर्षी 14 वर्ष आहे आणि याच्या पुढेही होणार, सुरू राहील। सर्व भाई भक्ती या सर्व धारणे मदत करतात।